पत्रकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कांबळे यांची, तर महिला जिल्हाध्यक्षपदी गायकवाड. महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ विभाग पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतोळेकर नगर येथील सुरवसे प्रशालेच्या नव्या इमारतीत पत्रकारांचा गौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष संभाजी साठे हे होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार नवनाथ गायकवाड, पश्चिम विभागाचे महासचिव विजयकुमार लोंढे, जिल्हा संघाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विक्रम वाघमारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला साळुंखे, ॲडव्होकेट स्नेहल वाघमारे, गजेंद्र साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर अभिजित भंडारे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून घेतले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संभाजी साठे म्हणाले, समाजातील चांगल्या वाईट बाबीवर परखड भाष्य करून त्याचा नायनाट करण्यासाठी पत्रकारांनी पाठपुरावा करावा असे सांगत या पुढील काळात चाळीसगाव येथे पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्या प्रसंगी पत्रकारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले. यावेळी नवनाथ गायकवाड म्हणाले, प्रशासनात आणि समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना मांडून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात पत्रकारांचा मोठा वाटा आहे अशा शब्दात सर्व पत्रकारांचे कौतुक केले. यानंतर उज्ज्वला साळुंखे म्हणाल्या, पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देत महिलांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्य विमा या संदर्भात सुयश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सूरज अडकराव, अभिजित जवळकोटे, बनसिद्ध देशमुख, इलियास शेख, दिलीप पवार या पत्रकार सदस्यांनी अडचणी मांडल्या. या संदर्भात हे प्रश्न पत्रकार सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित केले जातील असे राज्य पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार नवनाथ गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकारिणीत सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संगपाल कांबळे यांची फेरनिवड, तर महिला जिल्हा अध्यक्षपदी मीना गायकवाड यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा सचिव सूरज अडकराव, जिल्हा उपाध्यक्ष समीर शेख, जिल्हा सल्लागार रवी देवकर, जिल्हा संघटक मल्लीनाथ कांबळे व नागनाथ गायकवाड, सोलापूर जिल्हा मीडिया प्रमुखपदी अभिजित भंडारे, जिल्हा महिला उपाध्यक्षपदी रेश्मा धनशेट्टी, जिल्हा सचिव संगीता मेहते, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अशोक सोनकंटले, तालुका सचिव अभिजित जवळकोटे, तालुका उपाध्यक्ष बनसिद्ध देशमुख, संघटक इलियास शेख, सदस्य शहाबुद्दीन नदाब, तुकाराम शेणगे, सिद्धाराम बिराजदार, शिवया स्वामी, अमोघ सिद्ध देशमुख, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष महेश कोरे, उपाध्यक्ष प्रदीप गवळी, डॉक्टर अमोल उबाळे, पंढरपूर तालुका सल्लागार सुयश लिंगे, प्रसिद्धी प्रमुख श्रीराम देटे, उपाध्यक्ष बार्शी तालुका अध्यक्ष अमोल निकाळजे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सुरेशसेन सावंत, सोलापूर शहर अध्यक्ष विशाल पाटील, सचिव केशव कोळी, उपाध्यक्ष गजानन लोणार, मीडिया प्रमुख गौरव फंदी लोलू, संघटक देविदास लिंबोळे, आदिलशाह जलगेरी, यशवंत बिराजदार, इम्रान सय्यद, तौफिक नदाब, अक्षय गायकवाड, सूरज गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विलास अरबी, मोहोळ तालुका अध्यक्ष दिलीप पवार, अक्कलकोट तालुका अध्यक्ष रोहित भालेराव, सचिव अमोघसिद्ध कोळी, उपाध्यक्ष अजित सिंग राठोड, संघटक विश्वजित भालेराव, माढा तालुका अध्यक्ष साधू बेलभंडारे आदींची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले, तर मीना गायकवाड यांनी आभार मानले.